ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साडी नेसवणार आहोत गौरीला। तर अशा प्रकारे हातभरपेक्षा जास्त साडी काढून ठेवायची आहे, मध्यभागी घ्यायचं आहे। साडीचे दोन्ही पदर पकडून एक छानपैकी नाडी लावून घ्यायची, बांधून घ्यायची। आणि आता हा नेसता पदर आपण जास्तीचा काढलेला तो अशा मागच्या साईडला खेचून ठेवायचा आहे। आता पायाभोवती आपण अशा छोट्या छोट्या प्लेटी घ्यायच्या आहेत आणि पायाभोवती अशा छान त्याला हे करून घ्यायचं आहे, नेसून घेतल्यासारखं असं। आणि मग तुम्ही आतमध्ये रॅपला पिना वगैरे लावू शकता। अशा प्रकारे खालपर्यंत यायचं आहे, तो काठ आपल्या पायाच्या खाली बरोबर आला पाहिजे। व्हिडिओप्रमाणे तुम्ही करत गेलात की सोपं जाईल, नुसतंच खोचलं आणि त्याच्यात हे केले तरी चालेल। आणि मग खाली अशी काठाच्या भोवती तिथे एक पिन लावून टाकायची। अशा प्रकारे झालं। आता पदर घ्यायचा आहे आपला आणि त्याच्याही प्लेटी घालून घ्यायच्या, ज्या काठ तुम्हाला आवडेल त्यानुसार। आणि ती लांब लचक बऱ्याच अंतरावर 3 ते 4 पिना अशा प्रकारे आपण लावून घ्यायच्या आहे। आता हा घेतलेलं आपण नाडीतून ओवून घ्यायचं आहे आणि पूर्ण भाग जेवढा आपल्याला लागतो आहे तेवढा खेचून काढायचा आहे। पूर्णपणे असा छान व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने साडी नेसवणार आहोत आणि चापून चुपून एकदम सुंदर गौरी दिसते। आता हे काढलेलं कमरेच्या भोवती गोल फिरून शोल्डरवर ठेवायचं आहे, आपण नेहमीसारखा पदर घेतो त्याप्रमाणे। आणि दुसऱ्या पायाचं असं थोडंसं नीट करून घ्यायचं आहे। आता हा कासुटा हे पुढचं आपलं मिऱ्यांचं आलेलं आहे, तिथे पिण्या वगैरे लावून घ्यायचं, म्हणजे समोरून अशा प्रकारे गौरी दिसते। आता अशा प्रकारे हे झालं की मागं आपण हा पार्ट ठेवला आहे बघा नेसता पदर, त्याच्याही आपण प्लेटी घालून घ्यायच्या अशा प्रकारे व्हिडिओप्रमाणे। आणि व्यवस्थित घालून घेतला की अशा त्यात जुळून घ्यायच्या, म्हणजे त्यालाही 1-2 ठिकाणी आपण पिना लावून घ्यायच्या आहेत ना। आणि अशा प्रकारे बघा, आणि उरलेला भाग तसाच खाली ठेवायचा आहे आणि हा आपण शेला म्हणून असा हातावर घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घालून घेतलं की हे मागच्या बाजूला हे उरलेलं असतं ते असं मस्त व्यवस्थित करून आपण एक पिन लावून घ्यायचं। आणि उरलेला काठ असतो तो असा लावून असा वरती खेचून आपण कासोटा तयार करणार आहे त्याचा, तुम्हाला करता करता ते जमेल अशा प्रकारे। आणि जास्तीचा आत घालायचं आहे आणि वरती ते छानशी पिन लावून घ्यायची आहे। आणि आता आपला पदर तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि पिन काढून घेऊन ते आपल्या प्लेटी असतात आपल्या त्या अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। जेवढा हवा आहे त्याप्रमाणे असं आपण खाली काढून घ्यायचं ते। हे बघा, हे अशा प्रकारे आम्ही करून घेतलं आहे। आणि आपला नेहमीचा पदर येतो तसाच। अर्धी साडी आपण शेला म्हणून वापरला आहे नेसता पदर, आणि नेहमीची साडी अशी झाली। पुढून तो काठ आलेला आहे, मागे असा कासूट आला आहे। मागच्या साईडने मी तुम्हाला ही दाखवते आहे कसं दिसतं त्याच्या। अशा प्रकारे आपली मस्त सुंदर गौरीला अगदी कमी वेळामध्ये साडी नेसून झाली आहे। आणि शेला पण त्याला मॅचिंग होतो। जर तुम्ही ब्लाऊज पीस काढला नसेल तर तो हातावर डिझाईनचा शेला येतो छानपैकी। तर आम्ही ह्याच्यातला ब्लाऊज पीस काढला आहे त्यामुळे तो असा शेला दिसतोय, तोही पाहायला भारी दिसतंय। बघा महालक्ष्मी किती सुंदर सजली। आणि अशा प्रकारे आम्ही थोडंसं सजवून ठेवलं आहे। आणि मस्त पदर आम्ही खांद्यावर किंवा डोक्यावरही तुम्ही पदर देऊ शकता। चापून चापून मस्त अशी सुंदर साडी झाली आहे। आणि बघा, मी तुम्हाला गोल असं व्यवस्थित फिरून दाखवते आहे। बघा कसं आपण ड्रेप केलेलं आहे कमी वेळात आणि पटकन सगळ्याला जमेल अशी ही साडी नेसून झालेली आहे। चला, हा छानसा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।